तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर भारतातील असं एकमेव मंदिर ज्या ठिकाणी माता महाकाली आपल्याला गुफेमध्ये व पलंगावर निद्रा अवस्थेत पाहायला मिळते. या मंदिराचा असा इतिहास ज्याचा खूप रहस्यमय आहे. तर चला माता महाकाली मंदिराची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मी निघलो होतो परतोडून थेट चंद्रपूर येथे. आता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. बाजूलाच आपल्याला पीर जिंदा शहा यांचा दर्गा पाहायला मिळतो. थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला माता महाकालीची कमान पाहायला मिळते व बाजूलाच आश्लेश्वर शिव मंदिर पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गोडराज वंशाच्या समाधीस्थळे व उजव्या बाजूला आश्लेश्वर शिव मंदिर पाहायला मिळते. तर चला समाधीस्थळ पाहूया. ही समाधी सर्वात मोठी राजा वीरशाह यांची आहे. या ठिकाणी गौड वंशाच्या एकूण 14 समाध्या आहेत. तर काही छोट्या व काही मोठ्या आकाराच्या आहेत. या सर्व समाध्या राणी हिराई यांच्या काळात बांधल्या गेल्या. ही समोरची समाधी राणी हिराई यांची आहे. आश्लेश्वर शिव मंदिर व गुफेमध्ये दबलेली माता महाकालीची प्रतिमा राजा बल्हारशाह यांनी शोधून काढली व भव्य दिव्य पूजा करून मोठे मंदिर बांधले. 17व्या शतकात राणी हिराई यांनी पहिले मंदिर पाडून नवीन मंदिराची निर्मिती केली. ह्या झरीपटक्यामध्ये भाविक भक्त आंघोळीला येतात व आंघोळ करून माता महाकालीच्या दर्शनाला जातात. तर ह्या ठिकाणी आंघोळ करायला आलेले बाबा पाय घसरून पडतात. माता महाकाली मंदिराकडे जाता वेळेस आपल्याला मोठा गुरुद्वारा पाहायला मिळतो. तर आपण मंदिराच्या अगदी जवळ आलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे प्रवेशद्वार आहे. माता महाकालीचे भव्य दिव्य मंदिर राणी हिराई यांनी बांधले आहे. तर चला मंदिराकडे जाऊया. माता महाकालीच्या पूजेसाठी तुम्हाला हार, फुले व वटीचे सर्व साहित्य तुम्हाला इथे मिळून जाईल. ह्या साईडला माता महाकालीचे मंदिर आहे. आणखी समोर गेल्यानंतर आपल्याला सवासणीसाठी मोठे शेड आहे व बाजूलाच सवासणीसाठी लागणारे सर्व साहित्य मिळेल. तर चला मंदिराकडे. येथे मोठ्या प्रमाणात कंदुरी सुद्धा करतात. तर चला दर्शन करायला. मंदिरामध्ये शूटिंग काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे शूटिंग काढू दिली नाही व शूटिंग बाहेरूनच काढावं लागली. व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू, व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. गुफेमध्ये जाण्याचा मार्ग. या ठिकाणी माता महाकालीचे गुफेमध्ये दर्शन करायला मिळते व दर्शनाची वेळ सकाळी 8:30 ते 9, सायंकाळी 8:30 ते 9 या दरम्यान तुम्ही दर्शन करू शकता. गुफेमध्ये दर्शनाला गेल्यानंतर माता महाकाली आपल्याला पलंगावर निद्रा अवस्थेत पाहायला मिळते. यात्रेमध्ये निघणारी पालखी. सायंकाळची 7:30ची आरती.
तर हो, माता महाकाली मंदिरामध्ये आपल्याला लग्न सुद्धा पाहायला मिळतात. लहान मुलाचे नवसाचे जावळ तुम्ही येथे काढू शकता. माता महाकाली मंदिराच्या डाव्या बाजूला मारुतीचे मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला शनिदेवाचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते. माता महाकाली मंदिराच्या डाव्या बाजूला व शनी मंदिराच्या पाठीमागे आपल्याला पार्किंग पाहायला मिळते. तर चला, तुम्हाला राहण्यासाठी रूम दाखवतो. माता महाकाली मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला राहण्यासाठी रूम मिळेल. रूमची रेंट तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला रूम, लॉकर व पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी गरम पाणी व गादी सर्व काही योग्य दरामध्ये मिळून जाईल. तर चला मग तुम्हाला रूम दाखवतो. तर ही आहे आपली रूम पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात तर तुमचं मनापासून धन्यवाद.